हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा पार्शियल फ्रॅक्शनचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम असा दिला आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स 2x + 1 डिवायडेड बाय x - 1 इंटू x² + 1. आता हा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिला आहे, त्याचा आपल्याला सिंपल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं. तर ते करण्याआधी हा कोणत्या टाईपचा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आहे किंवा याचा डिनॉमिनेटर कोणत्या टाईपचा आहे ते पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे. आता बघा, दोन फॅक्टर दिसत आहेत डिनॉमिनेटरला. एक आहे लिनियर फॅक्टर आणि दुसरा आहे क्वाड्रेटिक फॅक्टर. पहिल्यांदा प्रयत्न करायचा की या क्वाड्रेटिक फॅक्टरचा आपल्याला लिनियर फॅक्टर्समध्ये कन्व्हर्जन करता येतंय का किंवा लिनियर फॅक्टरमध्ये तो रिड्यूस होतोय का. आता इथं जर बघितलं तर x² + 1 आहे, म्हणजे याचे परत पार्ट पडत नाहीत, त्यामुळे हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे तसाच राहणार आहे. मायनस असतं तर त्याचे आपण पार्ट पाडू शकलो असतो, लिनियर फॅक्टर्स तयार करू शकलो असतो, पण इथं प्लस असल्यामुळं a² + b² त्याचं फॅक्टर्स आपल्याला पाडता येत नाहीत, त्यामुळं हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे तसाच राहणार. त्यामुळं एक लिनियर फॅक्टर आणि एक क्वाड्रेटिक फॅक्टर या टाईपचा डिनॉमिनेटर आहे. म्हणजे हा कोणत्या टाईपचा डिनॉमिनेटर आहे? लिनियर अँड क्वाड्रेटिक फॅक्टर्स. क्वाड्रेटिक फॅक्टर्स. मग त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तो बघा. इकडची बाजू आहे तशीच 2x + 1 डिवायडेड बाय खाली x - 1 इंटू x² + 1 इज इक्वल टू, आता लिनियर फॅक्टर आहे 1 आणि 2 तीन कॉन्स्टंट असणार आहेत. लिनियर फॅक्टरसाठी a कॉन्स्टंट घेतला, त्याच्या खाली लिनियर फॅक्टर x - 1 प्लस क्वाड्रेटिकसाठी 2 फॅक्टर म्हणजे bx + c असं घेतात क्वाड्रेटिक फॅक्टरसाठी, आणि त्याच्या खाली डिवायडेड बाय तो क्वाड्रेटिक फॅक्टर x² + 1. आता हे सॉल्व करायचे आहे, म्हणजेच आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. कशा करायच्या? LCM काढायचा. याचा LCM काढला की दोन्हीकडं सेम डिनॉमिनेटर येतील. पुढं काय होतंय ते बघूया. इकडची बाजू आहे तशीच 2x + 1 डिवायडेड बाय x - 1 इंटू x² + 1 इज इक्वल टू a. LCM म्हणजे a इंटू हे होणार x² + 1 प्लस हे bx + c ब्रॅकेटमध्ये टाकायचं तरच आन्सर बरोबर येणार, इंटू हे x - 1 आणि डिवायडेड बाय दोन्ही डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन x - 1 इंटू x² + 1. दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होईल. राहिलं काय? न्यूमरेटर फक्त 2x + 1 इज इक्वल टू a इंटू x² + 1 प्लस प्लस bx + c इंटू x - 1 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता यातून आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. पहिल्यांदा a ची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी हे 0 झालं पाहिजे. हे 0 कधी होईल? हे जर 0 पुट केलं तर. पुट करूया. पुट x - 1 इज इक्वल टू 0. हे पुट केलं 0, म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल? -1 इकडे गेलं की +1. x इज इक्वल टू +1. या दोन व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करा. xच्या जागेवर 1. 2 इंटू 1 किती होणार? 2 प्लस हे 1 आहे तसं इज इक्वल टू a इंटू x² म्हणजे 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर किती? 1च प्लस हे 1 प्लस आता x - 1 0 आहे, त्यामुळं ही पूर्ण टर्म 0 होईल, त्यामुळे ती काही लिहित नाही. सो 2 + 1 किती होणार? 3 इज इक्वल टू a इंटू हे 1 + 1 2. a इज इक्वल टू काय? 2 डिवाइड होईल इकडं, म्हणजे a इज इक्वल टू 3/2. ओके, 3/2 आलं. आता क्वाड्रेटिक फॅक्टर असेल तर b पहिल्यांदा काढू शकत नाही आपण, c पहिल्यांदा काढायचं आहे. त्यासाठी सरळ x इज इक्वल टू 0 पुट करायचं. x इज इक्वल टू 0 पुट करा आणि a ची व्हॅल्यू आली 3/2. या दोन व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. आता x 0 पुट केलं तर 2 इंटू 0 काय होणार? 0 आणि प्लस 1 म्हणजे फक्त 1 राहिलं इज इक्वल टू a इंटू a ची व्हॅल्यू आहे 3/2. 0चा स्क्वेअर 0 प्लस 1 म्हणजे 1 राहिलं प्लस b इंटू 0 0 होणार प्लस c म्हणजे फक्त c राहिलं, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x आहे 0 0 - 1 -1 राहणार. म्हणजे हे किती आलं? 1 इज इक्वल टू 3/2 इंटू 1 3/2च प्लस c इंटू -1 म्हणजे -c येणार, इथं -c येणार. आता हे -c मी इकडे घेतो आणि हे 1 तिकडे घेतो. -c इकडे आले की प्लस होईल, +1 इकडे गेले की मायनस होईल, म्हणजे c इज इक्वल टू काय येईल? 3/2 - 1.
बघा 3/2 हे +1 इकडे घेतलं की मायनस झालं आणि इकडचं मायनस इकडे आणलं की प्लस झालं. मग c इज इक्वल टू काय येईल, याचा LCM परत 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं. 3 - हे 2 डिवायडेड बाय सगळ्याला 2. सो c इज इक्वल टू काय येईल, 3 - 2 1 1/2. c ची व्हॅल्यू आली 1/2. आता राहिली कोणती, b ची व्हॅल्यू. त्यासाठी सरळ एक्सच्या जागेवर आपण काय पुट करूया, 1 पुट करून टाकू. एक्सच्या जागेवर काय येते बघूया, 1 पुट करून टाकूया. पण 1 पुट केलं की काय होतंय, इथं 0 होतंय. त्यामुळे पुढची व्हॅल्यू पुट करूया, 2 पुट करूया. पुट x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू 2 पुट करूया आणि a ची आणि c ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. a आहे 3/2, a आहे 3/2 आणि c आहे 1/2. बघा मागच्या एका प्रॉब्लेममध्ये आपण इथं शेवटच्या स्टेपला x इज इक्वल टू 1 पुट केलेलं. पण इथं प्रॉब्लेम काय होतोय, x इज इक्वल टू जर 1 पुट केलं तर इकडं काही प्रॉब्लेम नाही. पण इथं आलं की 1 - 1 0 होते. त्यामुळे हे पूर्ण 0 होते आणि आपल्याला तर b काढायचं आहे. मग हे पूर्ण 0 झालं तर b काढू शकत नाही. मग पुढची व्हॅल्यू पुट करायची, 2 पुट करायचं, जेणेकरून हे b 0 नाही झालं पाहिजे, कारण ते आपल्याला फाइंड करायचं. म्हणून मी 2 पुट केलं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू इथं टाकूया. मग 2x आहे 2, 2 × 2 काय होणार 4 प्लस हे 1 आहे तसंच इज इक्वल टू एच्या जागेवर 3/2 इंटू एच्या जागेवर 3/2 टाकलं इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 प्लस 1 5 होणार 5 प्लस bx प्लस c, b आहे तसंच कारण ते काढायचे आहे इंटू एक्स म्हणजे 2 पुट करायचे एक्सच्या जागेवर म्हणजे b इंटू 2 प्लस c किती आहे 1/2 आणि त्याला इंटू x - 1 म्हणजे 2 - 1 2 - 1 किती येणार 1. ओके सिम्पल आहे, हे फक्त सिम्प्लिफाय करू. 4 + 1 काय येणार 5 इज इक्वल टू 3/2 इंटू 5 म्हणजे 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन होणार. 3 × 5 15 डिवायडेड बाय 2 प्लस आता हे b इंटू 2 काय होणार 2b आणि प्लस 1/2 आणि इंटू त्याला 1 आहे त्यामुळं नाही लिहिलं तर चालते. 1 प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं तर इथं 2bचं राहणार, इथं 1/2च राहणार. सो 5 इज इक्वल टू 15/2 प्लस 2b आणि प्लस हे 1/2. आता पहिल्यांदा यांची ॲडिशन करून घेऊ. 5 इज इक्वल टू 15/2 प्लस 1/2 प्लस 2b पुढं लिहितो, 1/2 पुढं घेतलं. आता दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे वरच्यांची ॲडिशन होईल, न्यूमरेटरची ॲडिशन होईल. 15 + 1 16 आणि दोन्हीला कॉमन डिनॉमिनेटर 2 प्लस 2b. आता याला भाग जातोय 2 न 8 न भाग जातोय. 8 इकडे घेतलं तर काय होईल मायनस होईल. 5 - 8 इज इक्वल टू इकडं 2b शिल्लक राहील. 5 - 8 किती येणार -3 इज इक्वल टू 2b. 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू काय येईल -3/2. सो अशा पद्धतीनं आपल्याला तिन्ही कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू मिळाल्या. a ची व्हॅल्यू काय आली 3/2, b ची व्हॅल्यू आली -3/2 आणि c ची व्हॅल्यू आली 1/2. या व्हॅल्यू सगळ्या इथं टाकूया इक्वेशनमध्ये म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. फायनल आन्सर काय येईल 2x + 1 डिवायडेड बाय x - 1. इकडची बाजू आहे तशीच लिहितोय मी x - 1 x² + 1 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आली 3/2 डिवायडेड बाय फॅक्टर आहे x - 1 प्लस bx + c, b ची व्हॅल्यू किती आहे -3/2 x प्लस c किती आहे 1/2 डिवायडेड बाय हा फॅक्टर x² + 1. आयदर हे आहे असं ठेवा किंवा हे परत सिम्प्लिफाय करा पुढं म्हणजे अजून सिम्पल फॉर्ममध्ये तुमचा फ्रॅक्शन येईल. सो अशा पद्धतीनं आपल्याला कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिला होता त्याचं आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं.